मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विषय हिंदी यासाठी सराव पेपर पाहणार आहोत. आता तुमची पहिली घटक चाचणी ही लवकरच प्रत्येक शाळेमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही सराव चाचणी अतिशय गरजेची वाटेल किंवा तुम्हाला खूप मदत करेल ही चाचणी. सो ही इयत्ता 10वीची हिंदी विषयाची सराव चाचणी आपण इथे पाहणार आहोत. 30 मार्काचा पेपर आहे बाळांनो. हा पेपर आपण आता त्याचा पूर्णपणे उत्तरासहित हा भाग आपण PDF आहे तो PDF पूर्णपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते पाठ आहेत बघा. गद्य लक्ष्मी आणि वाहरे हमदर्द असे 2 गद्य आहेत आणि पद्यामध्ये भारत महिमा पूरक पठण ही जी कविता आहे आणि मन गद्य आकलन हे 4 टोटल इथं घटक आपल्याला घेण्यात आलेले आहेत आणि 30 मार्काचा हा पेपर आहे. तर सुरुवात करूया आपण याची. बघा प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आता याच्यामध्ये लक्ष्मी जी एक गाय होती, त्या गायीच्याबद्दल जो दुसरा पाठ होता आपला, त्या पाठामधले हे प्रश्न आहेत ते कृती येतात. पॅराग्राफ वाचल्यानंतर त्याचे प्रश्न बघा. पहिला प्रश्न दिलेला आहे, कृतियाँ पूर्ण कीजिए. अंगतूक ने सुनाई बातें. अंगतूक जेव्हा तिथं आलेला होता त्यावेळेला त्यानं काय काय बोललेलं होतं ते लिहायचं आहे. याच्यामध्ये यह हमारी गाय का सब चारा खा गई हे एक लिहायच्यामध्ये आणि दुसरं लिहायचं याच्यामध्ये इस गाय को बांध कर रखिए नहीं तो कांजी हाऊस पहुंचा देंगे. आता कांजी हाऊस याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, सरकारी जागा जिथे गाई म्हशी बांधण्याची जागा असते अशा त्या ठिकाणीला कांजी हाऊस असं म्हणतात. पुढे 2 शब्द दिलेत, कांजी हाऊस आणि लक्ष्मी. तर ह्याचे हे उत्तर आहेत असं प्रश्न तयार करायचा आहे. तर याचं उत्तर बघा. पहिला आहे लावारिस पशु कहाँ रखे जाते हैं अशा प्रकारचा पहिला प्रश्न होऊ शकतो. आणि दुसरा प्रश्न करामत अली की गाय का नाम क्या था. म्हणजे लक्ष्मी हे गायीचं नाव होतं. तो तुम्ही असा प्रश्न इथं तयार करू शकता. असे 2 प्रश्न तुम्हाला सराव नक्कीच छान पद्धतीने मिळेल बाळांनो. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 3 म्हणजे पहिल्यातलाच तिसरा आहे हा. एक शब्द में उत्तर लिखिए. रमजानी इसकी बातें सुन रही थी. म्हणजे रमजानीला कोण बडबडत होतं थोडक्यात किंवा कोण दंगा करत होता, तर तो अंगतूक आहे. तो ओरडत होता तिथे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे करामत अली इस समय ड्यूटी से लौटा. तर करामत अली कोणत्या वेळेला घराकडे आला किंवा दुपारी. सो त्याचं उत्तर आहे दोपहर बाद असं उत्तर याचं तुम्ही लिहू शकता. 1 मार्काचा प्रश्न आहे. अर्धा मार्काचा हे 2 भाग इथं तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक याच्यातला चौथा आहे. चौथ्यातला वचन परिवर्तन कीजिए. आता बघा वचन बदलायचं आहे. इलाके याचा एक वचन होऊ शकतं इलाका आणि रस्सी याचं रस्सिया अशा 2 इथं वचन परिवर्तन होऊ शकतात. नंतर लिंग परिवर्तन बघा. बेटाचं बेटी होईल आणि गायचं बैल होईल किंवा लिंग परिवर्तन म्हटलं आहे त्यामुळे डिफरन्स होणार आहे. आणि इथं वचन परिवर्तन म्हटलं आहे तर एक वचन अनेक वचन ह्या पद्धतीने घ्यायचं आहे याला. सो अशा पद्धतीने वचन परिवर्तन कीजिए. इलाकेचं इलाका आणि रस्सीचं रस्सिया आणि लिंग परिवर्तन करत असताना बेटा बेटी गाय बैल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे जानवरों के प्रति हमदर्दी इस विषय पर अपने विचार लिखिए. आता ह्याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या मनात पण लिहू शकता. 2 मार्काचा प्रश्न आहे. पशु यह मानवी जीवन के लिए वरदान है. हमारे बहुत सारे काम इन जानवरों से ही पूरे होते हैं. हमें चाहिए कि हम भी उनकी हमदर्दी रखें. जानवर बहुत ईमानदार होते हैं, उन्हें अपनी तकलीफ बताना नहीं आती. ऐसे में हमें चाहिए कि हम उनकी सहानुभूति रखें. मनुष्य अपने मतलब के लिए इनका बहुत इस्तेमाल करता है, इसीलिए हमें चाहिए कि हम जानवरों को वक्त पर खान पान दें. गर्मी सर्दी बारिश के मौसम में उनका ख्याल रखें. बीमारी की हालत में सही दवाई करें. यह बेजुबान जानवर हमें बहुत उपयोगी है. अशा पद्धतीने 2 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला जो भाग आवडेल 2 पॅराग्राफ लिहिला तरी चालतं. मी 3 लिहिलेले पॅराग्राफ इथं 2 पॅराग्राफ इथं उत्तर चालू शकतं. त्यानंतर पुढचा बघा. हा प्रश्न क्रमांक 1 संपलेला आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा आहे होता, आता आलेला आहे. प्रश्न आता हे पण 8 मार्काचा आहे. पूर्वीचा प्रश्न पण आपण 8 मार्कात सोडवलेला होता. परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. इथे एक पॅराग्राफ देण्यात आलेला आहे, तो वाचायचा आहे. आता वाहरे हमदर्द याच्यामधला हा परिच्छेद आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कृती तर पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली आहे. मरीज से मिलने के लिए आने वाले लोगों की विशेषताएं. तर त्यांची विशेषता सांगायची. विशेषता बघा हमदर्दी नहीं होती. त्यांची विशेषता आहे हमदर्दी नाही होती. त्यानंतर दुसरा आहे औपचारिकता के लिए आते हैं. ते औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जातात ते. एहसान चुकाना त्यांचा मेन मकसद मेन त्यांचा टार्गेट असतं एहसान. त्याच्यानंतर चौथा आहे एहसान याचाच अर्थ बाळांनो मराठीमध्ये उपकार होतो. एहसान चुकाना आणि चौथा आहे सूरत दिखाने के लिए आते हैं. अशा 4 पद्धतीचे उत्तर तुम्ही आता लिहू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा आहे खतला दुसरा सही विकल्प चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. 1 मार्काचा प्रश्न आहे. 2 प्रश्न आहेत. सोनाबाई अपने टिंब बच्चों के साथ आई. पॅराग्राफमध्ये याचं उत्तरं दिलेले आहेत. तर 4 बच्चों के साथ आई आणि दर्द के मारे एक तो मरीज को वैसे ही नींद नहीं आती. रोना भूख नाही येतं, नींद उत्तरायचं येतं. त्यानंतर एक शब्द में परिवर्तन कीजिए. कौन अपनी फुर्सत से आते हैं. मोहल्ले वाले हे खरं आहे, शेजारी पाजारी. आणि दुसरा आहे मिलने वाले क्या निभाने आते हैं. औपचारिकता कोणतं बघायला आलं हे दाखवण्यासाठी ते येतात. औपचारिकता हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
तीसरा, चौखट में दी गई सूचनाओं के अनुसार कृती पूर्ण कीजिए. बघा आता विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि समानार्थी शब्द लिहायचा आहे. बच्चाचा समानार्थी शब्द होतं बालक आणि विरुद्धार्थी शब्द होतो बुढा. याला हिंदीमध्ये समानार्थी आणि विलोम असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा आहे निम्नलिखित शब्दों के वचन परिवर्तन कर दीजिए. टांगचं टांगे येतं आणि बेटाचं बेटे अशा पद्धतीने याचं वचन परिवर्तन इथं होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, अपने बचपन की शरारतों के बारे में लिखिए. आता लहानपणाचा एखादा कोणताही प्रसंग लिहू शकता. आपण लहानपणी नटखट असतोच. मैं अपने परिवार में सबसे छोटा था, इसलिए सबका लाडला भी और शरारती भी. एक बार माँ मेहमानों के लिए खाना बना रही थी. मैंने देखा कि वो सालन में तेज़ मिर्च चम्मच भर के डाली. मेरे पूछने पर बताया इससे खाना स्वादिष्ट लगता है. बस ये सुनना था. मैं बाहर गया तो मुझे लाल मिट्टी दिखी. मैंने अपने छोटे ट्रक से खेल खेल में उस पकवान में मिट्टी डाल दी. माँ ने दूर से देखा तो मुझे बहुत चिल्लाई. मैं रुआसा होकर बैठ गया. सो अशा पद्धतीने एखादं प्रसंग तुम्ही लिहू शकता. 2 मार्काचा आहे. पुढचा आहे पद्यासाठी दिलेला आहे बघा. पहिला क्रमांकाचा जो पद्य आहे, पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 6 मार्काचा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला भेटतील. पहिला आकृती पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे भारतीय सपूतों की विशेषताएं. आता याच्यामध्ये कवितेत शोधून लिहायचे ते कोणकोणते बघा. भुजा में शक्ती, नम्रता से संपन्न, हृदय में गर्व आणि चौथा आहे किसी को विपन्न नहीं देखेंगे. थोडक्यात कोणाला त्रास होताना आपण पाहू शकत नाही. आपली भारतीय संस्कृती आहे आणि थोडक्यात आपल्यात ती भावना असतेच. दुसरा आहे उचित जोडियां मिलाइए. संचय दान होतं. हे कवितेनुसारच आहे. आता कवितेत जात नाही, वेळ खूप जाईल. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा संचय दान. त्याच्यानंतर प्रतिज्ञा टेव, वचन सत्य आणि हृदय तेज, हे असे उत्तर येतील. तीसरा है बघा प्रस्तुत पद्यांश के अंतिम 2 पदों का सरल भावार्थ लिखिए. तर ये लिखना असं लिहा. भारत महिमा यह कविता जयशंकर प्रसाद द्वारा लिखी गई है, जिसमें भारत के गौरव का वर्णन किया है. आखिर 2 पदों में कवि कहता है कि हम इसी देश के निवासी हैं. आज भी हमारी रगों में वही खून है, वही शांति और वही ज्ञान है. आखिर हम वही आर्य संतान हैं. अशा पद्धतीने लिहा. 2 मार्क नक्कीच भेटतील. विभाग नंबर 3 आहे आता पूरक पठण. याच्यामध्ये मन ही कविता आपल्याला देण्यात आलेली आहे. ह्या कवितेमध्ये पण बघा कृतीच देण्यात आलेली आहे. जोड्या लावण्यासाठी उचित जोडियां मिलाइए. अ गट आणि ब गट. गुट असा शब्द आहे हिंदीमध्ये म्हणून त्याला गुट असं म्हणतात. अ गुट ब गुट. मछली प्यासी असं उत्तर येतं याचं. गीतों के स्वर अमर, रेल की पटरियां मौन आणि आकाश सुना असं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सरळ अर्थ लिखिए. मन की पीडा, छाई मन बादल, बरसी आंखें. याच्यामध्ये पण बघा इथं कवितेचा अर्थच लिहायचा आहे थोडक्यात. प्रस्तुत कविता मन यह जापान की लोकप्रिय विधा हाइकू पर आधारित है. इसमें 3-3 पंक्तियों में अलग अलग घटनाओं का सुंदर वर्णन है. जिस तरह आकाश में बादल आने से बारिश होती है, उसी तरह हमारे मन में जब कोई पीड़ा हो तो आंखों से आंसू टपकते हैं. अशा पद्धतीने लिहू शकता. आणि विभाग नंबर 4 आहे 4 मार्कासाठी. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर ऐसे 5 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर एक वाक्य में हो. मित्रांनो नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे जेव्हा आपण प्रश्न तयार करतो असतो ना, त्यावेळेला प्रयत्न करायचा की फक्त एका वाक्याची उत्तरं का शोधायची. जास्त मोठी उत्तरं असू नयेत एका वाक्यासाठी. दान देने की परिपाटी प्राचीन काल से चली आ रही है. हे तुम्ही वाचू शकता. आता वाचत बसले प्रश्न तयार केले दाखवतो तुम्हाला प्रश्न मी. बघा याच्यातून प्रश्न तयार केलेले 5 असे आहेत. दान देने की परिपाटी कब से चली आ रही है. दूसरा प्रश्न है धर्म से किस चीज़ की प्राप्ति होती है. तीसरा प्रश्न है प्राचीन काल का सर्वश्रेष्ठ दान कौन सा था. आणि चौथा प्रश्न आहे कितने वर्ष तक रक्तदान कर सकते हैं. आणि एक्स्ट्रा प्रश्न आहे कौन से दान से घबराना नहीं चाहिए. अशा पद्धतीने 5 प्रश्न तुम्हाला हे मदत करतील नक्कीच तुम्हाला. सो अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका सोपी आहे. तुम्हाला तुमचे जे घटक असणे त्याच्यामध्ये खूप अशी मदत करणार आहे. सो आशा आहे सर्वांना ही प्रश्नपत्रिका आवडली असेल. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणतात. त्या पद्धतीने ह्याला सर्वांनी याचा नक्कीच लाभ घ्या. अशा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्याला जर काही याच्यामध्ये काही सुधार आवश्यक असेल तर नक्कीच तुम्ही शेअर पण करा आणि ह्याला कमेंट्स करा खास करून, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस नक्कीच मिळतील. सो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये. पण थँक्स फॉर वॉचिंग.